चला तर आज आपण पाहणार आहोत DCS-MAची पीक पाहणी 2026 मध्ये तुमच्या गावातील पीक पाहणी सहाय्यक म्हणून कोणाची निवड झालेली आहे व त्याचा मोबाईल नंबर काय आहे, तो तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता. म्हणजे तुमची ही पीक पाहणी जर करायची राहिलेली असेल किंवा करायची असेल तर तुम्ही ई पीक पाहणी सहाय्यकाशी कशाप्रकारे संपर्क साधू शकता व त्याचं नाव आणि मोबाईल नंबर कशाप्रकारे पाहू शकता, त्याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या वर्षीपासून तुम्हाला जे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येणार नाही त्यासाठी तुमच्या गावात सहाय्यक म्हणून एका व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे आणि तो जो सहाय्यक आहे तुमच्या बांधावरती येऊन तुमची शेताची ई पीक पाहणी करणार आहे, म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती पीक पेरा लावणार आहे. तर त्याचं नाव आणि मोबाईल नंबर कशाप्रकारे तुम्ही अगदी घर बसल्या पाहू शकता ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते सर्वात पहिले तुम्हाला गुगल ओपन करून आपल्याला गुगलवरती यायचे आहे आणि आपल्या गुगलवरती आपली चावडी हे नाव सर्च करायचे आहे. आपली चावडी हे नाव सर्च केल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, आपल्याला एंटर करायचे आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, गावच्या संकेतस्थळावरती आपले स्वागत आहे असा इंटरफेस आपल्याला दिसून येईल. त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर आपण बघू शकता आपल्या डेस्कटॉपवरती आपल्याला इथे बरेच काही ऑप्शन दिसत आहेत, जसे की 7/12 मालमत्ता पत्रक. इथे न क्लिक करता आपल्याला खाली यायचं आहे आणि ई पीक पाहणी DCS पीक पाहणी सहाय्यक विभाग निहाय तपशील. आपल्याला इथे 6 विभाग दिसत आहेत. अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण, पुणे असे एकूण 6 विभाग दिसत आहेत. त्यापैकी आपण छत्रपती संभाजीनगर यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, आपल्यासमोर एक लिस्ट म्हणजे यादी आपल्यासमोर आली आहे. त्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव, सहाय्यकाचे नाव, संपर्क क्रमांक अशा प्रकारे आपल्याला यादीमध्ये सर्व काही दिसून मिळेल. आपलं गाव आणि आपला जिल्हा, तालुका बघून आपल्याला आपल्या सहाय्यकाची माहिती या यादीमध्ये भेटून जाईल. चला तर मित्रांनो, इथेच थांबूया. धन्यवाद. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.